काढायला चढलोय खरा इथे रातांबे, पण हे बघा ही गँग किती आले ते बघा. दिसते मला ही गँग दिसते. कसल्या गँग सांगा ही. नमस्कार मंडळी, साहित्य कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी तुम्ही बघा दोरी घेतली, ही एक पिशवी घेतली आणि ह्या 2 शिगा घेतला. शिगा म्हणजे काय आहे तर तो आकडा आहे केलेला शिगांचा. तर हा आकडा घेतला आहे, दोरी घेतली आणि ही शिडी घेऊन जायची आहे. शिडी घेऊन जाऊया. चला कशाला जायचं आहे माहिती आहे आपल्याला मंडळी, माझ्यासोबत राहा, मी दाखवतो कशाला ते आणि शिगा वगैरे कशाला घेतल्यात ना त्या पण दाखवतो. चला माझ्यासोबत. चला मंडळी काढून घेऊया. ह्या 2 शिगा आहेत, ही रस्सी आहे. म्हणजे बघा ही पिशवी आता बांधून घेऊया. ह्याला हा दगड घेतलाय, हा दगड आहे ना याच्यामध्ये असं टाकायचा. असं टाकल्यानंतर मस्तपैकी असं हे करायचं आणि ही जी पिशवी रस्सी आहे ती रस्सी बांधताना कशी बांधायची तर ही रस्सीची गाठ आहे ना ही अशी, इथे रस्सीची गाठ मारली मस्तपैकी अशी अशी गाठ मारली रस्सी की अशी ठेवला. हे याच्यामध्ये टाकलं, असं ओढलं की झालं. ओके झालं, हे असं झालं. त्यानंतर ही एक शिक आणली, ती कशाला आहे ती याच्यात अडकवायची. मग ही फांद्याने आहे ना असं वरती वरती असे अडकवायला येते. आणि ही शिक कशासाठी आहे ते तुम्हाला तिथं वरती गेलेलं ना की दाखवतो. थांबा, चला आधी काय करूया, पहिले वरती जाऊया. बरं थोडं मंडी घ्यायला ही आहे ना सळी, तिचा वापर काय करायचा आहे माहिती आपल्याला. ही जी पुढची फांदी असते ना इकडची, ती फांदी अशी ओढून घ्यायची. आता ही ओढून फांदी घेतल्यावर काय करायचं आपल्याला असं पकडायला लागतं ना, मग पकडायचं नाही. मग ही फांदी इकडे अडकवायची. बघा ही सळी इथे अडकवली, ही सळी इकडे अडकवली की आता ही फांदी जवळ आली. आता रातांबे आपोआप बरं मस्त काढायला मिळतात. रातांबे बघा व्यवस्थित स्वतःहून काढायला मिळतात, हात फ्री राहतो आपला. झाले मस्त काढायला मिळतात ना फटाफट. आता हे काढून झाले ना, हे रातांबे काढून झाले की मग ही फांदी आता सोडायची. मग कशी सोडायची, इकडनं घ्यायची, ही इथून पकडायची, सोडून द्यायची, गेली फांदी. बरोबर, चला काढून घ्यावं. चला फटाफट द्या. आता सलोनी होती मोबाईल पकडून, सलोनी आता जाते घरी. सलोनी जा घरी, हा मी काढून येता, आवाज देतो मग न्यायला या. चला आपण काय करूया आता, हा रातांब्यावरती ना वरती जाऊया. वरती बघा किती पिकलेले आहेत भरपूर मस्त. मंडई इथे मध्येच आलो एका ठिकाणी रातांब्यावरती आणि इथे रातांबे किती आहेत ते बघा पुढे दिसले, हे बघा किती आहेत. आता ती फांदी आहे ना, ती आता फांदी आपल्याला ओढायची आहे ना, तो कशी ओढूया. हा मोबाईल आहे माझ्या हातामध्ये, इथं मोबाईल पकडला आहे. ही सळी इथे लावायची मस्त, इथं लावली सळी बघा, असं ओढून घेतले. आता इकडनं सळी परत इकडं अडकवायला लागणार कुठंतरी. ही फांदी आहे ना अशी ओढून घेतले, ही सळी दिसते, ही सळी या फांदीत घसवले आणि ही सळी या सळीला अडकवले बघा इथे, आणि ही सळी इथं वरती अडकली. अशी ही सळी अशी आणि फांदी जवळ खेचून घेतली.
आता त्यामुळे काय होतं, फांदी जवळ खेचल्यामुळं इथे आता जवळ आले हे रातांबे. असे पटापट पटापट काढू शकतो बघा. कसे काढायला चांगले मिळाले बघा फटाफट. आणि रातांबे बघा कसले आहेत, मस्त एक नंबर आहेत रातांबे. म्हणजे थोडंसं आलो आहे वरती, जरा दमायला लई म्हणून आलो आहे थोडा. अगदी बघा इथे शेंडा आहे वरती, अगदी शेंड्यासोबत बरोबर आलो आहे, अगदी शेंड्याजवळ आलो आहे. आणि रातांबे बघा किती आहेत, ते भरपूर रातांबे आहेत. इथे ओंबील बघा किती आहेत. अरे बघा हे एवढे रातांबे इथे आहेतच, हे सगळे इथे रातांबे दिसत आहेत तुम्हाला, एवढे रातांबे दिसत आहेत. काढायला चढलो आहे खरं इथे रातांबे, पण हे बघा हे सगळी गँग किती आले ते बघा, दिसते तुम्हाला ही गँग दिसते. कसल्या गँग सांगा ही. हा ओंबील. आणि हे जर ओंबील चिटकले अंगाला की झालंच, कामच केलं नाही त्यांनी. पण त्यांना सुद्धा सांभाळून ते रातांबे काढावं लागणार आहेत. ओंबील इथे आहेत खरे, पण त्यांना सांभाळावं लागणार ना, रातांबे काढायला लागणार आहे. चला आता काय करूया, आधी इकडचे जे आहेत ना ते काढून घेऊया. हे बघा या साईडला आहेत मस्त भरपूर. काय एकदम वरती टॉपला येऊन बसलो आहे इथं वरती. आणि पाठीमागं माझ्या बघताय, हे बघा माझ्या पाठीमागं आहेत ना. आता एवढेच रातांबे काढायचे राहिलेत. काय करतो, जरा पिशवी भरले, ती पिशवी खाली सोडतो थोडी, आणि नंतर मग सळीने आहेत ना हे इकडचे रातांबे आहेत ते काढून टाकतो सगळे सळी घेऊन. चला दमायला झालं एकदम मस्तपैकी. म्हणजे रातांब्यावरून तर उतरलो आहे. हे बघा किती जेवढे होते ना लांब लांबचे ते सळीने सगळे पाडून टाकलेत, बरेचसे पडलेत बघा. आणि हे एवढे होते ते काढलेत. हे बघा मी पिशवीभर निघाले ते रातांब्यावरची तर काढली. पण या रातांब्यावर सुद्धा अजून आहेत बघा. हे बघा किती दिसत आहेत, छोटी वरती पण छोटा आहे हा. हे रातांबे मोठे नाही, छोटे छोटे पण भरपूर आहेत त्याच्यावरती सुद्धा. काय करूया आता, ह्याच्यावरती ना पाडूया रातांबे. तोपर्यंत इथं सलोनी जमा करते रातांबे. सलोनी तू जमा करशील ना सगळे? हां मग मी तोपर्यंत वरती काढतो. काय सलोनी तोपर्यंत जमा करतो. रातांबे. चला मस्तपैकी रातांबे काढलेले आहेत अगदी भरपूर. आता काय करूया, हे कटिंग करून घेऊया आणि सर्व उद्याला सुकवायसाठी तयार करून ठेवूया. चला फटाफट आधी काय करूया, कटिंग करून मस्तपैकी घेऊया. ही सुरी आहे, सुरी घेताना कशी ही जी दातवाली सुरी असते ना करवतीसारखी,
ही सुरी घ्यायची असते कधी रातांबे कापताना. त्याने कसं होतं असं लगेच कापला जातो रातांबा. दोन साईडला होतो लगेच असं कापून टाकायचं. ठीक आहे, एकाने कापून टाकायचे आणि एकाने याच्या अशा बी काढायच्या हाताने मस्त पैकी. चला तर सुरुवात करूया रातांबे कापायला. म्हणजे मस्तपैकी सर्व कापून ठेवले. आता हे कापून इकडे सालं वेगळी केली जातात आणि बी वेगळी केली जाते. सालं वेगळी आणि बी वेगळी करते रिया. मी तर पूर्ण कापून दिले. वाव, तयार झाली ना ही आता. काय कोकम तयार झाले बघा, जबरदस्त.